जय गुरु. हा, जय गुरु. हम्म. तो पाचवा समास झाला आणि ते नारिकेलं सुरू होतं आपलं, बरोबर. हा, ऐकू येत आहे का माझं? हो, हो ऐकू येतंय. येते. येत आहे ना सहा व्यवस्थित जण आहे? आले. हं, हा, हं. हो. व्यवस्थित व्यवस्थित येत आहे ना, ऐकू येत आहे ना माझं? माझं व्यवस्थित ऐकू येत आहे ना बोलणं? प्रॉब्लेम नाही आहे ना? हो हो. नाही, काही प्रॉब्लेम नाही. हा, मला तरी ठीक. वाटत नाही. हा, ठीक आहे. हा. अं, हम्म, ठीक आहे मी. दलानां हा. दला दलानामधस्तादस्य फलानि लग्नानि सन्ति. हा. ते दलानाम अधस्ताद अस्य. बरोबर आहे हम्म. ना? बरोबर. हा, जलानाम कुठली विभक्ती आहे? षष्टी. बरोबर. अधस्तात. अधस्ताद म्हणजे खालच्या बाजूला. हा, जसं आपण. खाल हा, तर खालील खालील बाजूस. खालची बाजू. हा. दलांच्या म्हणजे पानांच्या खालील बाजूस फळ लागून हम्म. लागून असतात. लग्नाने म्हणजे हा. अगदी संलग्न. हा, लागून लागून. संलग्न असतात. लग्नानी संती. हा हा, लग्नम हा म्हणजे बहुवचन आहे. लग्नानी संती हा म्हणजे लागलेली हा असतात. हा, असतात. असं. हम्म. हा, पुढचं वाक्य वाचा. दुसरं कोण वाचतंय? ताणी कानिचित लघुनी कानिचित पृथुनी कानिचित हरितानि अन्यानी च कपिशवर्णानी संती. हम्म. म्हणजे ही फळे काही छोटी आहेत, काही मोठी रुंद आहेत, हम्म. काही हिरवी आणि इतर तपकिरी रंगाची आहेत. तपकिरी किंवा भुरकट रंगाची असं. हा. भुरकट विश- रंगाची आहेत. ओके. येस. हा. ओके. ऍक्च्युली तपकिरी पण चालेल, पण आपण गाय कपिला म्हणतो ना, कपिला हा, म्हणजे बरोबर. तांबड्या रंगाचं तसं. हा, हा, तपकिरी तांबड्या रंगाचा. कपिश. हा, हम्म. ठीक आहे. राईट. पुढचं वाक्य वाचा लक्ष्मी ताई. हा, लक्ष्मीताई वाचा ना तुम्ही पुढचं. सर, एक मिनिट, मी आताच आले जरा. एक मिनिट. ओके, दुसरं कोणी कोणतं वाक्य वाचेल? आहे आता? शेवटचं फलानी मानी खालचं. हा, हे वाक्य. फलानी हा. मानी मधुरेण पयसा पुररितानि संती. हा. म्हणजे फळातले हे ना, नारळाचं पाणी नाही नाही, आधी तुम्ही अगदी मधुर. म्हणजे इमानी फलानी. याचा काय अर्थ होईल? फलानी, हा, इमानी फलानी. हा. हा. मधुरेण पयसा नाही नाही, पुररितानि ही संती. ही कुठली विभक्ती आहे? इमानी फलानी. फलानी वनानी सारखंच ना सर? हो. फल. हा. हा, चौथी विभक्ती. चौथी ना? नाही, फलानी ही वनानी प्रथमा ना, वनम मध्ये वनानी वनानी. तसं. वनानी, हा सॉरी, फर्स्ट. प्रथमा. बहुवचन. प्रथमा. हा, प्रथमा बहुवचन. हा. आणि इमानी. इमानी म्हणजे इमानी ही म्हणजे सर? त्याच म्हणजे ही फळे असं. ही फळे. हा. ह्या फळाच्या आतमध्ये नाही, या फळाच्या आतमध्ये नाही. मधुर हे प्रथम आहे, मग म्हणूनच मी. पुरहितानी संती. नाही नाही, म्हणूनच मी म्हणतो तुम्ही ह्या फळाच्या आतमध्ये म्हणू नका. मग ह्या फळाच्या हा, आतमध्ये म्हणजे मग ती षष्ठी सप्तमी त्यात जातोय आपण. तसं जायचं नाही ओके ओके, आपल्याला. बरोबर. हा. हा हा हा. हम्म. हम्म. हा, तर ही फळे. हा, हा पुढे वाचा. हा. मधुरेण ही फळे. पयसा. मधुरेण पयसा हा, म्हणजे काय? मधुर म्हणजे गोड. अगदी गोडाने भरलेली.
नाही नाही, विभक्ती सांगा मला. तृतीय विभक्ती, हा तृतीय एक वचन. हा, ही फळे मधुर. म्हणजे हा. म्हणजे मधुरेण पयसा म्हणजे काय? मधुर आणि म्हणजे मिठा, गोड. गोड, मराठीत काय? मधुरेण हे गोडाने पयस, मधुरेण हे पयसाचं विशेषण आहे. विशेषण. हा. हो. हा, मग आता मधुराणी म्हणजे मधुरेण आणि पयसा, पयसा म्हणजे काय असेल? म्हणजे त्याचं गोड पाणी ना. हो, पण विभक्ती काय त्याची? तृतीय विभक्ती, मधुरेण. पयसा म्हणजे सर. पयाहा म्हणजे ना, हे दोन तीन, दूध पण म्हटलं जातं पयाहा म्हणजे, किंवा पाणी हा. पण म्हटलं जातं, किंवा आपण हा. नारळाचं दूध म्हणतो ना तसं. हा, तसं. हम्म. अच्छा, तर म्हणजे हा, हे दूधच समजायचं इकडे. हा, फळ, ही फळे मधुर हा. दुधाने, हा, मधुर पूरितानी, दुधाने पूरितानी, पूर्ण. हा. पूरितानी म्हणजे काय? पूर्णपणे. नाही, हा शब्द काय आहे? पूर्णपणे भरलेली असतात. शब्द काय आहे, त्याची विभक्ती काय? पूर पूर- पूर्णपणे मला हे पुररितानी नाही समजलं सर मला. संधी ओ- म्हणजे संधी ओके. आहे ना ही. हो, हम्म. तर संधी आहे. तर हा. हा, पूर्व म्हणजे पूर्ण, पूर्ण या अर्थाने. पूर्ण. तर पुरीत हा. हा म्हणजे, पुरीत हा म्हणजे पूर्णपणे. पुरीत, हा, ते धातू साधित झालं. तर पुरीत, हा. पुरीतम, पुरीता. तर इथे पुरीतम, हा. कारण ही फळ आहेत त्यामुळे पुरीतम, आणि त्याचं हा. बहुवचन होईल पुरीतानी. पुरीतानी म्हणजे आणि भरलेली, भरलेली. भरलेली. हा. हा, तर याचा अर्थ असा होईल, ही फळे हा. गोड हा. दुधाने भरलेली असतात, असं. हा. असतात. हा. ओके. गोड पाण्याने ना सर. पाण्याने की दुधाने कसं द्यायचं? काही म्हणू शकतो आपण, पण म्हणजे पाणी शक्यतो नाही. पय, पय म्हणजे आता जसं ते देवांचे उपचार असतात ना, तर त्याच्यामध्ये पय स्नान हा. म्हणजे दुधाचं स्नान असं समजलं जातं. जल आणि पय याच्यात फरक आहे, त्यामुळे अच्छा, दूधच पायसम म्हणूया आपण इथं. पायसम. हा. ओके ओके. हा, हम्म. तर तर पय गोड म्हणजे दूध. पायसम. हा. हा, ओके. पायस, पयस पासून पायसम पण झालेलं, बरोबर. तर पायसम. हा. पायस म्हणजे हा. पण आपण खीर, म्हणजे खीर पण आपण दुधाची खीर. करतो ना, तशी. बरोबर आहे. हा. हा, असं. तर गोड पण खीर असं रस, घ्यायचं का? रस पण म्हणू शकतो ना, मधुर रसानी. अं, हो, पण मग रस नाही त्यांनी म्हटलेलं, पय म्हटलेलं आहे ना, त्यामुळे आपण पय. दूधच म्हणूया इथं. हा, बर म- बर. ही फळे अं, हा. मधुर दुधाने, हा, नारळाचं दूध पण हम्म. आपण म्हणतो ना बऱ्याचदा मराठीत पण, नाही का? हो. हो, हा, पण हो. लय काढावं लागतं म्हणजे. हो हो हो, ते खवलेला आहे. नारळ हो, हा. काढावं लागतं तेच. हा, करून काढावं लागतं ते. बरोबर, ते असं रेडीमेड नसतं त्याच्यात. रेडीमेड नसतं ते. पण बर. नारळाचं पाणी रेडीमेड असतं. हो हो. पण ठीक आहे, आपण त्याला कारण इथं नारळात नारळाचा दूध, फोडलं की पाणीच पडतं. पाणीच निघतं. पण त्याला पाणी नाही म्हणत, कारण साधं पाणी आणि ते पाणी त्यात फरक आहे. हो त्यामुळे हो. हा. पण नारळ पाणी असंच म्हणतो आपण. हम्म, पण ठीक आहे, पण इथे आपण ही बरोबर. फळे मधुर दुधाने, हम्म. किंवा तुम्ही म्हटलं हम्म. तसं रसाने पण चालू शकेल, पण जसं पयस, पयस्नान, पायस, तर या सगळ्यात पय हा शब्द हा हा. दूध या अर्थानेच दुधाचं. वापरलेला आहे, त्यामुळे आपण दूधच म्हणूया. तर ही फळे मधुर दुधाने भरलेली असतात, हम्म. असं, असं, भरलेली असतात. ओके. भरलेली असतात. हं? ठीक आहे. हम्म. ओके. हा. हा, मग शुभांगी ताई, तुम्ही वाचा पुढचं. शुभांगी घाणेकर. स्वयं बहुधा नारिकेलस्य पयाः पिबामः. हम्म. म्हणजे आम्ही बहुतेक नारळाचे दूध पिबामः, प्यायले आहे का? नाही, पहिल्या नाही. पिबामा म्हणजे वर्तमान काळ, पितो. पितो. आता इथे बहुधा हा शब्द आहे ना, तर हा हा. मराठीत बहुधा म्हणजे बहुतेक या अर्थाने वापरला जातो. बहुधा तो आला हो असेल असं आपण म्हणतो, हो नाही का?
बहुधा तसं झालं असेल. तर इथे हो बहुधा म्हणजे हो आपण प्रोबॅबली या अर्थाने वापरतो, बहुतेक या अर्थाने. हा कदाचित. हम्म. हा कदाचित वेगळं, कदाचित म्हणजे एखाद्या वेळा, हा कधीतरी, कदाचित म्हणजे कधीतरी. हा वेळेस हम्म. आपण बहुधा किंवा बहुतेक हे आपण म्हणजे प्रोबॅबली हा. असं म्हणतो. बहुत करू. पण तोही शब्द आता तेच मी सांगणार आहे तुम्हाला, अच्छा. की बहुधा म्हणजे खूप वेळा. हं, हम्म. हं. खूप ब वेळ. हा हा. बहुधा. हा म, जसं ते असं हिंदी मध्ये है ज्यादा कर. जा, हाँ, ज्यादा, बहुत बार, ज्यादातर। बहुधा म्हणजे बहुत बहुत बार. बार ज्यादा कर. हाँ हा. चाल। बहुत बार। हाँ हम नारिकेल म्हणजे का आम्ही जल पुष्कळ, हा आम्ही पुष्कळ वेळा असं म्हटलं तरी चालेल ना. पुष्कळ वेळा, बरोबर, पुष्कळ वेळा. तर बहुधाचा खरा अर्थ हम्म. आहे बहुधा, म्हणजे पुष्कळ वेळा असं. हा हा. हम्म. ओके। हा नारियल का दूध पीते हैं. हा आम्ही नारळाचं पाणी किंवा नारळ पाणी खूप वेळा पितो असं. हम्म. हा अच्छा, आता इकडे पयः म्हणजे पाणी ना. पाणी म्हणजे पाणी किंवा दूध म्हणूया आपण, कसंही म्हणजे तसं चालेल. ओके ओके. हा हा हम्म. हा आता पुढचं कोण वाचेल? दुसऱ्या शुभांगी वाचा, शुभांगी विद्वांस. इनम दीपनम पाचनम. ठीक आहे. ज्योत्स्नाताई वाचा तुम्ही. हाँ, वास्ते सर। हा मी वाचतेय. हा शुभांगी विद्वांस वाचतायत, बोला. हा इदम दीपनम पाचनम च भवती. हा पाचनम म्हणजे पचनक्रिया असेल. दीपनम म्हणजे काय? म्हणजे ज्याला आपण अग्नी प्रज्वलित करणार असं. हा दीपन म्हणजे म्हणजे पचन होतं याच्यानी. नाही, हे इदम म्हणजे हे म्हणजे हे नारळाचं दूध किंवा पाणी. हा दीपनम म्हणजे म्हणजे भूक प्रज्वलित करणं, भूक वाढवणार. दीपन ओके आयुर्वेदामध्ये दीपक म्हणजे दीपन म्हणजे भूक वाढवणार. हा हा आणि पाचन क्रिया आणि पचवणार. हा पचन पचायला मदत करणार, पचवायला मदत मदत करणार. करणार, त्याला पाचन म्हणतात. जसं हा पाचक, पाचक म्हणतो ना हा आपण. हा पाचक म्हणजे हा हा पचण्याला सहाय्य करणारे. पच- हा पचायला सहाय्य करणार. तर हे भूक वाढवणार आणि आणि अं, पचनाला मदत करणार असतं. हा तर दीपनम का? कारण आपण आयुर्वेदात अशी कल्पना आहे की पोटामध्ये ओके जठराग्नी असतो आणि तो हा हा जठराग्नी प्रज्वलित होतो तेव्हा भूक लागते. जास्त ओके प्रज्वलित झाला तर भूक जास्त लागते, तो मंद ओके झाला तर ते भूक कमी लागते. मग आपण म्हणतो ना ओके हा असं, हा हो म्हणून तो बरोबर. जठराग्नी या अर्थाने दीपनम असं, तो ओके अग्निदीपनम असं. हा हा हा. हं? ते ठीक आहे. हा पुढचं कोण वाचेल? पण मग भावना. आता इथे भवती आहे, तर मग होतो किंवा असं म्हणू शकतो का? म्हणजे की हे पाणी भूक प्रज्वलित करणारे आणि पचनाला मदत करणारे होते असं तर नाही म्हणता येणार, किंवा ह्या नाही, पाण्यामुळे होते असं म्हणू शकतो का? भवती आहे म्हणून विचारते. हे पाणी, असते म्हणू शकतो का? नाही नाही, असं असते। आपण असं म्हणूया आपण, हे पाणी दीपन आणि पाचन आहे किंवा दीपक आणि पाचक आहे असं. पाचन करणारे असतील ना, पाचन क्रिया वाढवणारे. नाही नाही, ते बरोबर. पण इथं आपण शक्यतो वाक्यातल्या शब्दांचा जसाचा तसा भाषांतर करून कसं होईल, तर हे ओके इदम म्हणजे हे होते, हम्म, इदम भवती म्हणजे हे होते. हम्म तर हम्म. हे होते, तर हे दीपक आणि पाचक होते म्हणजे हे प्यायल्यावर दीपक आणि पाचक होते असं असं म्हणता येईल. हा हा हम्म ओके. हा हा कोण वाचेल? भावना. तर मी ऐकतेय. ऐकते, बरं. अचला. ओके सर. हा आता पुढचं. ओके. हा इदम एव पयः परिपाकं गच्छत् दुग्धघनं जायते. इदम एव म्हणजे हेच दूध
परिपाक म्हणजे अं, जेवणात. पाकम म्हणजे जेवण. गच्छत म्हणजे जाणे. गेले. गच्छत. दुग्ध घनम जायते. दुग्ध घनम म्हणजे कळलं नाही सर. हा जायते म्हणे होणार, होते. नाही, कसं आहे माहितीये का, की हा आधी ते शहाळं असतं, बरोबर. शहाळं असताना हा अगदी अगदी कच्चं शहाळं असतं, ते पूर्ण पाणीच असतं, बरोबर. मग हा ते जसं हो हो परिपाकम गच्छत म्हणजे पिकायला ओ लागतं. पक्व पिकायला पक्व लागल्यावर झालं. हा पक्व म्हणजे हा हा पिकतं. हा पिकलं म्हणजे किंवा परिपक्व झालं, परिपाकम गच्छत म्हणजे परिपक्व झाल्यावर हा दुधासारखे घट्ट होते असं. हा हम्म हा 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 आणि मग तच्च परिपच्य म्हणजे मग ते पुढचं वाक्य. आणि ते ते ओके. परिपक्व झाल्यावर, ते घट्ट दूध परिपक्व झाल्यावर वर्तुळाकारम वर्तुलाकारम बीजम. बीजम हा निर्माती. वर्तुळाकार. मग गोलचं म्हणजे गोल आकाराचं बीज तयार होतं असं. तयार होते. हा हम्म ओके आणि ओके. तद बीजम नारिकेल गर्भा कथ्यते. आणि त्या बीजाला, ते बीज नारिकेलाचा गर्भ म्हणजे नारळाचा गर्भ त्या असं बीजाला म्हणतात. नारळाचा गर्भ म्हटले जाते असं. हम्म. ओके ओके. थँक्यू सर. हा हम्म. तर म्हणजे म्हणून तो नारळ देताना तो म्हणजे असं म्हणतात की ते स्त्रियांमध्ये ओटी वगैरे भरतात ना, तर तो नारळ हे गर्भाचं प्रतीक आहे, म्हणजे जिवंत याचं. हा म्हणून तो भरलेला नारळ देतात ओटी भरताना वगैरे असं. हा हा हा. असं. हम्म. आणि पाण्यासकट असावा असं म्हणतात ना. हा पाणी म्हणजे जीवन. पाणी हा असायला पाहिजे हा आणि हा सुकलेला नसावा असंही म्हणतात. हा नाही पण आणि असोले नारळ देतात. हा नाही, पण आता कसं आहे सांगू का, हे इकडे आता ठीक आहे, पण पूर्वी मला आठवतं आमच्या लहानपणी, मी विदर्भातला आहे ना, तर तिकडे हम्म. आमच्याकडे ओले नारळ मिळतच नसत. त्यामुळे नारळाचं आपलं सुक हे असतं ना, काय त्याला म्हणतात, वाटी, सुकी वाटी, तीच गोटा द्यायची खोबरं. ओटी भरताना. हा गोटा हा हा गोटा किंवा म्हणजे वाट्या, तर असंच द्यायचं. कारण नारळ असे आमच्याकडे खूप कमी मिळायचे म्हणजे तेव्हाच्या काही. आता हे सगळं ट्रान्सपोर्ट नाही वगैरे तर ते झाल्यामुळे. पूर्ण नारळ दिला तर पाण्यासकट. नाहीतर हो आपल्या हो. महाराष्ट्रात सुद्धा आपण हेच ओटीत वाटी. वाळलेला नारळाचं म्हणजे ते गोट्याचे तुकडे करूनच खोबऱ्याची घालतात. अर्धी वाटी ओटीत घालतात. हा हा अर्धी वाटी घालतात. हा म्हणजे नाही, पण हा म्हणजे पण म्हणजे इकडे ना, म्हणजे आता मुंबईत किंवा इकडे मुंबई पुण्याकडे किंवा आता आता सगळीकडेच राहतं, नारळ देतात. पण पूर्वी बहुतेक करून आमच्या त्या भागात तरी नारळ म्हणून नारळाची वाटी किंवा गोटा नारळ असं द्यायचे असं. कारण तेव्हा तिकडे मिळतच नसे, म्हणजे नारळ असले तरी ना ते सुकलेलेच असायचे. असं तेव्हा. पण इकडे कोकणामध्ये असोले नारळ द्यायचे. असोलाच नारळ द्यायचे, बरोबर. हा. बरोबर. हा ठीक आहे. तर वयम हा ठीक पक्वम. आहे. हा हं. हा हम्म. ठीक आहे. हा. पुढचं कोण वाचेल? रंजनाताई, तुम्ही वाचता का? त्याच्या हा पलीकडे वाचते सर. त्याला हा पाहिजे पण तुझी. तद्बीजं नारिकेलगर्भः कथ्यते. हा म्हणजे नारळाचा गर्भ. तद्बीजम म्हणजे सर तद्बीज म्हणजे ते बीज. हा बीज. ते बीज म्हणजे नारळाचा नारळाचे गर्भ. बीज त्या परिपक्व असते. नाही नाही नाही, तद्बीजम नारिकेल हं. गर्भा कथ्यते म्हणजे त्या बीजाला नारळाचा गर्भ म्हटले जाते. कथ्यते म्हणजे म्हटले जाते असं. हं. हा ओके ओके. ते झालं होतं आपलं. पुढचं वाक्य वाचा. हा तुम्हीच वाचा पुढचं वाक्य. हा वयम पक्वम तदर्भ खादाम इदम सुस्वादु हा मधुरम स्निग्धम हम्म पुष्टिकरम च भवती. हम्म म्हणजे ते खायला असं मधुर आणि त्याचा गर. ते स्निग्ध म्हणजे तेलकट ना. स्निग्ध तेलकट म्हणजे हा म्हणजे हो,
स्निग्ध त्याच्यापासून फुटेल किंवा पण आपण हा. आपण स्निग्धच म्हणू शकतो. हा. हम्म. हा. आणि मधुरा म्हणजे गोड. हम्म. आणि इदम स्वादिष्ट. 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 सुस्वादू. हा, सुस्वादू म्हणजे स्वादिष्ट. सुस्वादू आणि म्हणजे स्वादिष्ट. पुष्टीकरच म्हणजे पौष्टिक. म्हणजे शक्तिवर्धक हा. हा. बरोबर. असतं. हा. भवती होते किंवा असते. हा. ठीक आहे. पुढचं वाचा कोण? सर तुम्ही विदर्भातले कुठले सर? बुलढाणा. ओके ओके. मी अमरावतीचे आहे सर. हो. मी विदर्भातलीच आहे. तुम्ही गोटा खोबरं म्हटलं ना ओटीला वगैरे, बरोबर आहे. हो तुमचं ते तसंच वापरतात. हो हो. ओके, थँक्यू सर. तेच. हो. पुढचं ते वाचा. वयम पक्कम तद्गर्भम खादामः म्हणजे आम्ही ते पूर्ण हा. तयार झालेलं गर्भ खातो असं म्हणायचं का? म्हणजे आतला जो गाभा असतो तो. नाही नाही, परिपक्व झालेलं असतं ना ते गोड लागतं, मधुर लागतं, स्निग्ध म्हणजे, आणि पुष्टीकरण म्हणजे शक्तिवर्धक असतं. नाही असं म्हणजे होईल ना? नाही नाही, आता बरोबर आहे. पण हे वयम नाही, पहिलं वाक्य जे आहे ना, दोन वाक्य याच्यामध्ये वयम पक्वम तद गर्भम खादामा, म्हणजे आम्ही आम्ही वयम तद पक्वम गर्भम खादामा असं याचा अन्वय आहे. म्हणजे आम्ही ते, हा, आम्ही किंवा तो पिकलेला गर्भ खातो असं. आपण खातो ना, खोबरं खातो ना तसं. असं त्या गर्भाला आपण खोबरं म्हणतो. हा. ऍक्च्युअली खोबरं हा शब्द जो आहे ना, हा गर्भाचा अपभ्रंश आहे. हा. हा. त्यामुळे या ते संस्कृतमध्ये काय ते खादामानंतर दंडकच पाहिजे. पुस्तकात तिथे वाक्य आहेच एक ते वेगळं. आहे ना. हा, तेच तेच. हा, ते इथे दंड पाहिजे दंडक इथे. पाहिजे तिथे. हा, मग ते हा. क्लिअर होईल. हा, बरोबर. ते मी पीडीएफ उघडलं, पीपीटी मध्ये करेन. हा. तर इथं हा. म्हणजे वयम पक्वम तद गर्भम खादामहा, तर आम्ही वयम तद आम्ही तो पिकलेला गर्भ खातो. नाही, आता इथं हा. गर्भ म्हणजे खोबरं म्हणायचं. आम्ही ते पिकलेलं खोबरं खातो असं. अच्छा. परिपक्व हा. झालं खातो. हा. हा. हे स्वादिष्ट, गोड, स्निग्ध आणि शक्तिदायक किंवा पुष्टीदायक, पुष्टीकर असते. असं. हा. पुढचं वाचा. पुढचं कोण वाचेल? आशिष. अनेन बहूनि मिष्टान्नानि क्रियन्ते. हम्म. म्हणजे त्या नारळाचा किंवा खोबऱ्याचा उपयोग अनेक मिष्टान्न तयार करण्यासाठी वापरला जातो. नाही, पण याचे विभक्ती सांगा मला प्रत्येक शब्दाची. मूळ शब्द आणि त्याची विभक्ती सांगा. अनेन. अनेन काय? अनेन आपण बऱ्याचदा वाचलेलं आहे. त्याच्यापासून आणि हम्म. पुढे जरा. नाही, अनेन इदम सांगू. इदमची तृतीया. हा. इदमची तृतीया एक वचन. तृतीया एकवचन. हा. ह्याने ह्याने हा बहुनी. हा. बनवतो. खूप मिष्टान्न केले जातात. क्रियंते म्हणजे केले जातात. हा. पुढचं वाक्य वाचा. एतस्मात् हा. तैलं निर्माय केशेषु दीयते. हा. एतस्मात् म्हणजे याच्यापासून, पंचमी ना, तेल निर्माण करून, निर्माय केशेषु दीयते म्हणजे केसांना लावतात का? दिले जाते. दीयते, दिले दिले जाते. जाते. हा. हा. केसांना लावले जाते किंवा दिले जाते. हा. हा. ठीक आहे. तर बहुनी पण तृतीयाच आहे का? अनेन बहुनी. नाही नाही प्रथम नाही. बहुनी मी हे बघा, बहुनी हे कशाचं तुम्हाला ना, आता एक सांगतो. कोणातरी हिस्सिंग साऊंड येतोय. हा. तर तुम्हाला ना, कुठल्याही वाक्यामध्ये क्रियापद कुठलं,
वकर्ता कुठला, कर्म कुठलं आणि त्याची विशेषण विशेष्य कुठली, हे पटकन आलं पाहिजे. आता कसं या वाक्यामध्ये मिष्टान्नानी क्रियन्ते, मिष्टान्नानी हे काय आहे सांगा. हा शुभांगीताई, मिष्टान्नानी हे कुठला विभक्ती आहे. तृतीय आहे का? हा, नाही, वनम वने वनानी, तसं अन्नम वनानी. अन्नानी, अन्नमचं अन्नानी, ते अन्न अन्नानी. हा. मग मिष्टान्नानी, मिष्टान्नानी म्हणजे गोड अन्न असं किंवा मिठाई असं. पण मिष्टान्नानी हे प्रथम आहे, मग त्याचं विशेषण पण बहु म्हणून बहुनी असं. बहु. कारण क्रिया विशेषण हे नेहमी विशेष्यासारखं चालतं. नाही का. हा, मला ते पटकन नाहीच येत, पण मी बघितलं. नाही येईल येईल, ते सवयीने येणार ते. पण मी हे तुम्हाला सांगतोय की हे आपलं एक लक्षात नेहमी ठेवायचं. आणि लक्षात मिळालं तर विचारा तुम्ही की या वाक्याचं हे काय. म्हणजे डोक्यात पहिलं वाक्य बघितलं ना की खट क्रियापद कुठलं, कर्ता कुठला, कर्म कुठलं, असं खटखट खटखट डोक्याला ठोके बसले पाहिजे आपल्या असं. आणि ते जर नाही जमलं तर तुम्हाला अर्थ कळला पण ते नाही समजलं ना, तर मी म्हणेल तुम्हाला कळलं नाही असं. हे आता मी प्रत्येक वेळा सांगणार नाहीये, पण तुम्ही स्वतःला प्रश्न विचारायचा प्रत्येक वाक्य डोळ्यासमोर आल्यावर की कर्ता, क्रियापद, कर्म, विशेषण, अव्यय वगैरे असं. मग पुढे समास वगैरे वगैरे, पण संधी समास ते पण येणार. असं. पण संधी समास सोडल्यावरती शेवटी हे सगळं म्हणजे हा जो सगळा भाषेचा जो डोलारा आहे तो सगळा कर्ता, कर्म, क्रियापद, विशेषण, विशेष्य याच्यावर आधारित आहे, नाही का. असं. तर एतस्मात् तैलम निर्माय केशे दीयते, म्हणजे कसं लिहायचं ह्याचं पूर्ण त्याच्यापासून ना. एतस्मात् तैलम. हो, एतस्मात ही कुठली विभक्ती झाली, कशाची कुठली विभक्ती झाली. एतद ना, एतच. बरोबर. जसं तत्च तस्मात होतं तसं एतच एतस्मात होतं. हा, तर एतस्मात तैलम निर्माय. तर तैलम निर्मायाच्यात काय सांगा, कुठलं क्रियापद आहे, कुठली विभक्ती आहे, काय सांगा. तैलम म्हणजे हे दुसरे द्वितीय विभक्ती ना, बरोबर. तैलम. हा, म्हणजे आता तैलम प्रथमा पण होते, पण या वाक्यामध्ये तैलम निर्माय द्वितीया झाली. कारण काय निर्माण करून, तेल निर्माण करून, म्हणून कायचं उत्तर ते तैलम आलं, म्हणून इथं तैलम जे आहे ते द्वितीयामध्ये आलं. हा, निर्माय. आता निर्माय म्हणजे काय. निर्माय तसं ते फलाय सारखं होतं का सर. फलाय सारखं नाही. फलाय म्हणजे फलाय हे तर चतुर्थी विभक्ती झाली. निर्माय हे काय सांगा. निर्माण केलेले ते झालं, पण त्याचं काय आहे ते अर्थ कळला, पण ते त्याचं व्याकरण दृष्ट्या त्याचं जरा मला फोड सांगा, काय आहे ते. प्रेरक रूप ना, प्रेरक रूप ना. चूक प्रेरक रूप चूक चूक. हे ल्यप ल्यप प्रत्यय मी बऱ्याचदा सांगितलं ना. कत्वा म्हणजे त्वा प्रत्यय किंवा ल्यप प्रत्यय. जर 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 क्रियापद ला उपसर्ग नसेल तर त्वा लागतो, जसं गत्वा. पण क्रियापदाला जर उपसर्ग असेल आगच्छच आगत्य होत, तसं हे आगत्य सारखं निर्माय असं आहे. समजलं का. कारण निस हा उपसर्ग लागला इथे मा धातूला, म्हणून निर्माय असं. म्हणजे निर्मिती करून असं होणार आहे का त्याचा अर्थ. निर्माण करून. हो, निर्माण करून किंवा तयार करून असं. पण म्हणजे आता हा जो कन्सेप्ट आहे ना, हा जसं मी म्हणतोय की प्रत्येक शब्दाचं कुंडली माहिती पाहिजे आपल्याला. निर्माय हे धातुसाधित नाही, नि हा उपसर्ग आहे, त्यामुळे उपसर्ग आल्यामुळे लप प्रत्ययांत हे निर्माय म्हणजे निर्माण करून किंवा तयार करून असा शब्द झालेला आहे.
आणि मग केशेषु दीयते. केशेषु कुठली विभक्ती? केसांना षष्ठी सप्तमी. सप्तमी बहुवचन. हा, मग केशेषु म्हणजे केसांना होईल काय? मध्ये केसात. केसामध्ये केसात केसात किंवा केस केसांमध्ये. हा, दीयते म्हणजे दिले जाते असं. असं समजलं ना? म्हणजे गोळाबेरीज अर्थ आपल्याला ना तुम्हाला आता यायला लागलाय खूप, पण मला तुमच्याकडून आता गोळाबेरीज अर्थाची अपेक्षा नाहीये, नेमक्या अर्थाची अपेक्षा आहे. जसा संस्कृत शब्द असेल तो नेमका अर्थ तुम्ही म्हणजे व्यक्त करू शकला पाहिजे असं. हं? ठीक आहे, पुढचं वाचा वाक्य. म्हणजे वाचा मी वाचते. माधुरीताई वाचा. नारिकेलस्य सर्वांगम उपयोगाय भवति. हम्म, म्हणजे नारळाचे सर्व अंग म्हणजे सर्व फांद्या किंवा काय जे असेल ते मनुष्याच्या उपयोगी असते. होते. हा, उपयोगाय भवती, उपयोगी होते, बरोबर. आता इथं होते. उपयोगाय ही कुठली हे काय आहे? मनुष्याणाम हे काय विभक्ती सांगा. सर्वांगम हे सगळ्या विभक्ती सांगा शब्द. मनुष्याना म्हणजे सेकंड द्वितीय. द्वितीय. हा, नाही नाही, एक मिनिट, ते बाकीच्यांनी म्यूट रामेणासारखं करा. आहे. बाकीच्यांनी म्यूट करा, फक्त माधुरीताईंना बोलू द्या. हा, मनुष्याना म्हणजे द्वितीय आणि उपयोगाय एक म्हणजे मिनिट, द्वितीया कशी आली? मूळ शब्द काय? मनुष्य. हा नाम म्हणजे राम म्हणजे सारखा अनेक चालतो. वचन. नाही, हा राम सारखा चालतो. मग आता हो. रामानाम ही कुठली विभक्ती आहे? रामानाम, रामानाम, देवानाम, रामानाम. हा, देवाना षष्ठी आहे ना, मग ही मनुष्याणाम ही पण षष्ठी कुठलं वचन? अनेक वचन. बहुवचन. बहुवचन. संस्कृतमध्ये नेहमी बहुवचन म्हणायचं, अनेक वचन नाही. हा, बहुवचन, बरोबर. हा, तर मनुष्याणाम म्हणजे माणसांच्या. हा, माणसांच्या असं. हा, आता सर्वांगम ही कुठलं हे आहे? म्हणजे या वाक्यामध्ये तो काय आहे? कुठली विभक्ती आहे? कर्म आहे का सर? नारिकेलस्य सर्वांगम तुम्ही सांगा. म्हणजे द्वितीय. नाही, तुम्ही द्वितीयावर जम्प करूच नका आधी. तुम्ही करताय की कर्म आहे की काय आहे ते सांगा. या वाक्यात करता कुठला? सर्वांगम हा करता आहे. मनुष्याणाम नाही, सर्वांगम सर्वांगम षष्ठी नेहमी षष्ठी कसा? नारिकेल्यस्य मनुष्याणाम हे संबंधकारक आहे. संबंधकार षष्ठी संबंधकारक बरोबर आहे. कधीही करता नसतो. करता नसतो. नेहमी हो. प्रथमेतच असतो. प्रथम. हा, तर आता इथं या हा. पूर्ण वाक्यामध्ये प्रथमा विभक्ती असलेला कुठला शब्द आहे? सर्वांग. सर्वांगम. हा, हो, नारिकेलस्य पण षष्टीच. हो, आता नारिकेलच संबंध त्याचा सर्वांगाशी आहे. व्हेरज हो. मनुष्याणाम पण षष्ठी आहे, पण त्याचा संबंध उपयोगाशी आहे. मनुष्यांच्या. आता उपयोगाय हे कुठलं काय आहे हे? उपयोगाय काय येईल बाबा? चतुर्थी. निर्माय सारखं आहे का मग हे? नाही नाही नाही. निर्माय हे लप प्रत्ययांत विभक्ती, म्हणजे विभक्ती नव्हे, क्रियापदाचं लबंत रूप त्याला म्हणतो आपण, ते आहे. आणि उपयोगा ही चतुर्थी आहे. रामाय, राम के लिए, उपयोगाय, उपयोग के लिए, उपयोगासाठी होते, नाही का? नारळाचे सर्वांग मनुष्यांच्या उपयोगासाठी असते किंवा होते. बरोबर आहे ना? ठीक आहे. ओके. असं जसं आपण डिसेक्शन म्हणतो ना, तसं चिरफाड करायची आहे प्रत्येक वाक्याच्या शब्दाची. समजून घेण्यासाठी. हा, पुढचं वाचा. दुसरं कोण वाचेल? उषा किरण ताई, तुम्ही वाचा.
वाचा उषा किरण ताई तुम्ही, बाकीच्यांनी म्यूट करा. इंधनाय पत्राणि व्यंजन त्वक् वयं बहुधा नारिकेलस्य पयं नाही पिबाम. नाही, ते नाहीये, नाही नाही हे खालचं शेवटचं वाक्य अस्य काष्ठम. हे खालचं शेवटचं वाक्य आहे ना, अस्य काष्ठम इंधनाय, ते काष्ठमिंधनाय पत्राणि व्यंजनाय व्यंजनाय नाहीये, व्यजनाय. व्यजन रज्जुकरणाय कपालं पानपात्राय पयः पानाय गर्भस्य भक्षणाय भवति. बरोबर. आता हे सगळं अं, एक प्रथम आहे आणि एक चतुर्थी आहे, एक प्रथम आहे एक चतुर्थी आहे, बरोबर. बरोबर आहे. हा, आता अर्थ सांगा बघू. मी व्याकरणाचं तुम्हाला फोड करून दिली, आता त्याचा अर्थ सांगा प्रत्येक पदाचा. येत नाहीये सर. काष्ठमिंधनाय म्हणजे लाकूड इंधनासाठी, ते म्हणजे परत अस्य वरचं म्हणजे अस्य म्हणजे ह्याच आहे. उपभोगायासारखंच इंधन आहे. हा चतुर्थी हा त्याची पत्राणी व्यजनाय, पत्राणी म्हणजे पानांचे पंख्यासारखं. हा, इथं पण पंख्यासाठी. चतुर्थीच. हो, हा, त्वक रज्जुकरणाय. सर त्वक म्हणजे काय? दोरी बांध. नाही ते बरोबर आहे, पण त्वक म्हणजे काय सांगा कोणी. त्वक म्हणजे त्वचा. त्याची त्वचा, हा, किंवा साल, झाडाची. झाडाची साल त्वचा असेल, किंवा साल. साल किंवा त्वचा, पण मूळ शब्द त्वचा. त्वक म्हणजे त्वचा. त्याची जी त्वचा आहे म्हणजे साल आहे, ती नारळाच्या दोऱ्या म्हणतो ना आपण, त्या दोऱ्या या सालीच्या केलेल्या असतात, नाही का. हा, कपालम पानपात्र आहे. कपाल म्हणजे काय? हा, पानपात्र. पानपात्र म्हणजे काय? सर सांगू का? म्हणजे प्यायला वगैरे वाटीसारखं. वाटी, बरोबर. द्रोण. पत्रावळ्यासारखं. नाही नाही, नाही. पत्रावळ्या नाही. कवटी नारळाची करवटी. करवटी. एक लक्षात घ्या, पान म्हणजे पिणे. हा, जलपान म्हणजे पाणी पिणे. चहा पान म्हणजे चहा पिणे. तर आता पानपात्र म्हणजे काय? जे असं पात्र की ज्याचा पिण्यासाठी आणि पेयासाठी उपयोग केला जातो, ते पानपात्र. तर कपाल म्हणजे कवटी जी असते. एक लक्षात घ्या, आता आपल्याला वाट्या, पेले, ग्लास वगैरे वगैरे सगळं दिसतं, पण ऍक्च्युअली 200 वर्षापूर्वीपर्यंत असं धातूचं सपाट काही करणं सोपं होतं, लोखंडाचं. पण असा घटी आकार देणं हा फक्त मातीचाच असायचा. त्यामुळे पूर्वी शंख किंवा नारळाची कवटी याला खूप महत्व होतं. कारण आणि म्हणून कवटीचा उपयोग आहे पानपात्र, म्हणजे पिण्यासाठी वगैरे. कवटी म्हणजे एक तुम्हाला आयती वाटी मिळाली ना, असं म्हणून. तर म्हणून त्याला कपाळ म्हणजे त्याची कवटी ही पिण्यासाठी पानपात्र म्हणून. पया पानाय म्हणजे काय? पया पानाय म्हणजे काय? प्यायसाठी. हा, पाणी पिण्यासाठी. द्रव पदार्थ पिण्यासाठी. आणि गर्भ भक्षणासाठी. गर त्याचा खायसाठी. हा, जसं मी सांगितलं ना, गर्भ, खोबरं या शब्दामध्ये जो साधर्म्य आहे ना, साम्य आहे ना, त्या गर्भ या शब्दापासूनच खोबरं असं शब्द अपभ्रंश होऊन मराठीत आलेला आहे, खोबरं असं. ठीक आहे. तर इथे वेळ राहिलेली आहे, आलेली आहे, संपत आलेली आहे तशी. म्हणजे काय बोलला तुम्ही? कपालम. कपालम म्हणजे कवटी. करवंटी म्हणा. करवंटी. ऍक्च्युअली करवंटी हा कवटी एकच आहे, दोन्ही. हा, आपल्याला कवटी म्हणायला जरा कसं तरी वाटतं म्हणून करवंटी कसं तरी वाटत. म्हणून खरं ते कवटीच. हिंदीमध्ये काय म्हणायचं सर? हा, हिंदीमध्ये त्याला काय सांगायचं? कपालम. कवटीच मगाशी तुम्ही दिलाय अर्थामध्ये. हा, कवटीच दिलंय आहे. का? हिंदी पुस्तकात दिलं असेल ना एखाद्याच, बघा तुमच्याकडे आहे ना हिंदी पुस्तक. हा, बघा. नाही दिलंय सर. अच्छा,
बघूया आपण बघूया काय आहे तो अर्थ. कपाळ म्हटलं तरी